एमपीएससीची 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलली असली तरी पुण्यातलं परीक्षार्थींचं आंदोलन सुरूच राहणार आहे। राज्यसेवेच्या जागा वाढल्या पाहिजेत, कृषी विभागाच्या जागा वाढल्या पाहिजेत या मागण्यांवर परीक्षार्थी विद्यार्थी ठाम आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पुण्यातलं आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका एमपीएससीच्या या परीक्षार्थींनी घेतलेली आहे। त्यांच्या अनेक मागण्या होत्या, त्यातली एक अगदी तातडीची मागणी होती ती म्हणजे एमपीएससीची 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला। ती मागणी एमपीएससीने मान्य केलेली आहे। 258 जागा ज्या कृषी विभागाच्या आहेत, कृषी खात्याच्या आहेत, त्या भरण्याबाबतची मागणी होती। त्या संदर्भात नोटिफिकेशन नाहीये, मात्र या संदर्भात एक एमपीएससीने ट्विट केलेलं होतं। मात्र या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, विशेषतः राज्यसेवेच्या जागा वाढवण्याच्या आणि कृषी विभागाच्या जागा वाढवण्याच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं पुण्यातल्या परीक्षार्थींनी स्पष्ट केलेलं आहे। तर पुण्यात एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलेलं होतं। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडनं। अरुण, एक मागणी मान्य झाली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची 25 तारखेची, मात्र इतर दोन मागण्या ज्या आहेत ज्यांच्यासाठी आता हे परीक्षार्थी आंदोलन करणार आहेत, काय नेमकं म्हणणं आहे त्याचं आणि त्याबाबत एमपीएससी कडून काही कळलंय का? प्रामुख्याने दोन मागण्या होत्या। त्यातली एक मागणी म्हणजे की एकाच दिवशी दोन परीक्षा येत असल्या कारणानं एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि त्याबाबतचा निर्णय झालेला आहे, तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे। मात्र दुसरी जी मागणी आहे ती मागणी कृषी सेवा संदर्भातली, कृषी सेवा विभागातल्या पदभरती संदर्भातली आहे। 258 जागांसाठी ही पदभरती अपेक्षित आहे, त्या जागा रिक्त आहेत आणि ते विद्यार्थी देखील गेले अनेक महिने तयारी करतात आणि त्यांची देखील परीक्षा या संयुक्त पूर्व परीक्षेमध्येच समाविष्ट करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र ती मागणी अजूनपर्यंत मान्य झालेली नाही। अर्थात त्याबाबतचं आयोगाने कालच निवेदन प्रसिद्ध केलं होतं। त्यामध्ये आयोगाने असं म्हटलं होतं की पुढच्या 2-3 दिवसांमध्ये याबाबतचं नोटिफिकेशन काढलं जाईल आणि ती परीक्षा देखील म्हणजे वेगळी परीक्षा, स्वतंत्र परीक्षा लवकरच घेण्यात येईल। अर्थात नेमकी परीक्षा कधी घेण्यात येईल आणि किती जागांसाठी घेण्यात येईल याबाबतचं अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यासाठी म्हणूनच आता इथले विद्यार्थी किंवा आंदोलनकर्ते अडून आहेत। एक मागणी मान्य झाली असली तरी दुसरी मागणी मान्य झाल्याशिवाय किंवा त्याबाबतचं नोटिफिकेशन आल्याशिवाय या जागेवरनं उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातला शास्त्री रस्त्यावरची एक बाजू जाम झालेली आहे, रस्ता रोको करण्यात आलेला आहे। संबंध परिसर हा विद्यार्थ्यांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यापलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात आहे। स्थिती नियंत्रणात पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या जागा ऍड केलेल्या नाहीत, तसं नोटिफिकेशन आलेलं नाही। त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचा रोष आहे इतक्या वर्षांचा, 2-3 वर्ष एका परीक्षेचा निकाल पूर्ण अंतिम निकाल लावायला लागतोय, तसंच जागा एकदम बोटावर मोजण्या इतक्या येत आहेत। शिल्लक जागा असून सुद्धा हे सरकार काढत नाही। यांचं जे रेड टेपिझम आहे। बोला, किती जागा अजून तुम्हाला वाढीव पाहिजे? या ठिकाणी राज्यसेवेच्या कमीत कमी 1500 जागा आणि कंबाईनच्या 15,000 जागाची मागणी आम्ही आयोगाकडे केलेली आहे। परंतु 30 एप्रिल 2023ला आयोगाची कंबाईनची परीक्षा झालेली होती। ती परीक्षा होऊन 1.5 वर्ष उलटलं आहे, तरी पण आयोगाकडून आणि कुठलंही त्या परीक्षेबद्दल नोटिफिकेशन नाही किंवा कुठलीही जागा वाढ त्यांनी जाहीर केलेली नाही आहे। आणि आत्ताच्या आंदोलनासंदर्भात सांगायचं झालं तर त्यांनी फक्त ऑफिशियली असं सांगितलं की आम्ही 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकललेली आहे, परंतु त्या जागा वाढ कृषीच्या 258 जागा ॲड केलेल्या नाहीत किंवा 1500 जागा वाढ जी राज्यसेवेची केली होती ती पण त्यांनी मागणी मान्य केलेली नाही। त्यांनी आयोगाने आमचं असं म्हणणं आहे की पर्सनली ऑफिशियल नोटिफिकेशन काढून ह्या तिन्ही मागण्या त्यात मेन्शन कराव्या। या ठिकाणी आंदोलन तुझं काय म्हणणं आहे सर? कुठली परीक्षा देतो? मी राज्यसेवाच करत आहे सर, पण आता निर्णय जो झाला तो आयोगाने ऑफिशियल नोटिफिकेशन काढले की यथा अवकाश कळवण्यात येईल। नेमकं डेट ही दिलेली नाही, कुठली जागावाढीबाबत काही राज्य सरकारनं सांगितलं नाही किंवा घोषणा केली नाही मुख्यमंत्र्यांनी। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहेत आणि फक्त यथावकाश म्हटले संभ्रम आहे। अजून निकाल याबाबत तुमचं? यथावकाश म्हणजे एमपीएससीने फक्त आपल्याला गोड बोलून गाजर दाखवण्याचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या
त्याच्यामध्ये कुठलंही ऑथेंटिसिटी त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. काही होऊ दे, इथे रक्त सांडण्याचं जर यांचा मनसुबा असेल तर आम्ही तेही करायला तयार आहे. कारण आंदोलन सोडणार नाही का तुम्ही इथं थांबणार आहे? आंदोलन तर सोडणार नाही. MPSC घटनात्मक संस्था, एवढी मोठी घटनात्मक संस्था, त्यांची कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह येते. नेहमी परीक्षा पुढे ढकलण्यात येते. यांचं स्वतःचं कार्य कसं चालू आहे. मागे आम्ही आता 2 दिवसापासून कुठली परीक्षा देतोय सर? आम्ही राज्यसेवेचा अभ्यास करतो. ॲग्रीचे आमचे मित्र आहे. आमच्या वेळेस ते सोबत होते, आम्ही आज त्यांच्यासोबत आहे. आम्ही इथे तोपर्यंत हटणार नाही जोपर्यंत जागा वाढ होणार नाही, कंबाईनच्या ॲड होणार नाही आणि राज्यसेवेचा जागा ॲड होणार. या ठिकाणी जे आहेत ते आंदोलन आहेत ते हटणार नाही अशी या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेश करमरेची मीडिया पुणे. तर ही आपण आता पुण्यातल्या परीक्षार्थींची भूमिका ऐकलेली आहे. MPSCची परीक्षा पुढे ढकलली 25 तारखेची. याबाबत त्यांचं म्हणणं नाहीये. ठीक आहे, या निर्णयाचं स्वागत आहे. मात्र इतर 2 ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या म्हणजे राज्यसेवेच्या जागा वाढवण्याच्या, कृषी विभागाच्या 258 जागांबाबतचं नोटिफिकेशन नाहीये, राज्यसेवेच्या 1500 जागा वाढवण्याबाबतचं नोटिफिकेशन नाहीये आणि कंबाईनच्या 15,000 जागा वाढवण्याची त्यांची मागणी आहे. या सगळ्याबद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं पुण्यातल्या MPSCच्या या परीक्षार्थींनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच सगळी रिझल्ट प्रक्रिया 1 वर्षाच्या आत झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा या परीक्षार्थींची आहे. एका विद्यार्थ्याने आता सांगितलेलं आहे मागच्या वेळेसच्या परीक्षा होऊन 1.5 वर्ष उलटलेलं आहे, त्या संदर्भात पुढे काहीही झालं नाहीये. अशा प्रकारे जर MPSC आयोग काम करणार असेल तर यावरूनच परीक्षार्थी सवाल विचारतायत. मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी स्पष्ट भूमिका MPSCच्या परीक्षार्थींनी जाहीर केलेली आहे. कृषीच्या जागांमध्ये वाढ, एकूणच राज्यसेवेच्या 1500 जागांची वाढ आणि कंबाईनमध्ये 15,000 जागांची वाढ अशी मागणी आहे या परीक्षार्थींची. तर या मागण्या परीक्षार्थींच्या नेमक्या काय आहेत सविस्तर समजून घेऊया. राज्यसेवा आयोग आणि IBPSचा एकाच दिवशी पेपर आल्यानं यातील एका पेपरची तारीख बदलावी जी मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे. 2021-22 मधील कृषी विभागात निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊन सुद्धा अद्याप नियुक्ती नाहीये. 2023-24च्या आयोगाच्या जाहिरातीत कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नाहीये. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाहीये. तसंच नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जात नाहीये. कृषी विभागानं नुकतंच 258 पदं MPSCकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. ही पदं 2024च्या जाहिरातीत समाविष्ट करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. तर MPSCचे आंदोलक विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आम्ही मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका MPSCच्या या परीक्षार्थींनी जाहीर केलेली आहे. संपूर्ण शास्त्री रोडचा आपण परिसर पाहतोय. पूर्णपणे शास्त्री रोडचा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी भरून गेलेला आहे. सकाळी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी होते, मात्र आता मोठ्या संख्येनं म्हणजे जवळपास हजारोंच्या संख्येनं MPSCचे परीक्षार्थी या आंदोलक विद्यार्थ्यांना येऊन सामील झालेले आहेत. ते सगळे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा देणारे आहेत, वेगवेगळ्या खात्याच्या परीक्षा देणारे हे राज्यसेवा परीक्षा देणारे आंदोलक आहेत. मात्र आता जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका या परीक्षार्थींनी जाहीर केलेली. तर महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल. एकीकडे MPSCची 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती, जी मागणी मान्य करण्यात आलेली आहे. MPSCनं त्या संदर्भात ट्विट करत जाहीरही केलंय. मात्र इतर 3 ज्या मागण्या आहेत, विशेषतः कृषी विभागाच्या ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत, ज्यांची पदं भरण्यासाठी म्हणून MPSCकडे ते वर्ग करण्यात आलेला आहे, त्याबाबत 2024च्या जाहिरातीत उल्लेख करा. म्हणजे 2024च्या जाहिरातीत या कृषी विभागाच्या रिक्त जागांबाबत पदं काढा असं म्हणणं आहे या परीक्षार्थींचं. राज्यसेवेच्या 1500 संयुक्त जागा त्यासाठी वाढ झाली पाहिजे, 15,000 जागांची कंबाईन वाढ झाली पाहिजे. या मागणीसह रिझल्ट जो आहे तो सर्व प्रक्रिया 1 वर्षाच्या आत पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी परीक्षार्थींकडून केली जाते. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आता पुण्यातल्या परीक्षार्थींनी जाहीर केलेली आहे. तर पुण्यातलं आंदोलन सुरूच राहणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल. पुण्यातला हा शास्त्री रोडचा आपण परिसर पाहतोय. 3 दिवसापासून परीक्षार्थी इथे आंदोलनाला बसलेले होते. शेकडोच्या संख्येनं असणारे विद्यार्थी हजारोंच्या संख्येवर गेले. तर
फडणवीसांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे अशी माहिती ट्विट करत देण्यात आलेली आहे. राज्यसेवा आयोगानं पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकललेली आहे. 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलेली आहे. घोषणा करण्यात आलेली आहे. फडणवीसांच्या शिष्टाईला यश आल्याची माहिती ट्विट करत देण्यात आलेली आहे.